स्मार्ट वीज मीटरच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, जनवादी महिला संघटना आणि DYFI या संघटनांनी एकत्र येत महावितरणाच्या डहाणू कार्यालयावर हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले होते। आज 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू झालेले हे आंदोलन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहिले। आंदोलनकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या देत कार्यालयाला पूर्णपणे घेराव घातला होता। जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणे बंद करा। स्मार्ट मीटर लावणारे MSCB चे करायचे काय? स्मार्ट मीटर लावणारे MSCB चे करायचे काय? बिल देणे बंद करा। स्मार्ट मीटर लावून भावाठेव बिल देणे बंद करा। जबरदस्ती स्मार्ट मीटर तुम्ही बिल दिलं माहिती का? असं 1 वर्षाचं बिल तुम्ही इथं बनवलं म्हणजे कसं 200 रुपये ती बिल द्यायचं। बिल किती असेल? 500चं का 1000चं? दियाचं बिल 300चं म्हणजे 700 रुपये मायनस मध्ये राहिले ना। असं बिल आहे का? ते बिल नाही म्हणजे वर्षाला बिल देतात, मग 7-8 हजार का 10 हजार बिल कसं गिराकदार कसा भरणार? हा मुद्दा करतात ते म्हणजे ह्याला ती एजन्सी। यावेळी या मोर्चाच्या शिष्टमंडळाने महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत ग्राहकांच्या घरांमध्ये जबरदस्तीने लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या नुकसानांविषयी चिंता व्यक्त केली। विशेषतः ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता जुन्या वीज मीटर ऐवजी परस्पर स्मार्ट मीटर लावले जात असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली। हे संपूर्ण प्रकरण बेकायदेशीर आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे असल्याचा ठपका यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठेवला। तर या दरम्यान महावितरण अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बाबत गैरसमज दूर करत फायदे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर नकोच अशी ठाम भूमिका घेतली आणि अधिकाऱ्यांच्या समजुतीला बळी न पडता आक्रमक पवित्रा कायम ठेवला। पक्षाचा मोर्चा होता आणि त्यांच्या 4 मागण्या होत्या। त्यांच्या शिष्टमंडळाला आपल्याबरोबर चर्चा केली। त्यांचं पुढचं नियोजन काय आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी आपल्याकडनं काय हे करण्यात आलं? आजचा जो हा CPMचा मोर्चा होता त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये बहुतांशी जो काय गैरसमज आहे या स्मार्ट मीटर किंवा आपल्या TOD मीटर वापर तर तो आपण त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे मीटर जे आहे TOD मीटर याच्यामध्ये दिवसाची नंतर अलग अलग वेळेची वीज आपली गणना केली जाते। त्या दृष्टिकोनातून आता येणाऱ्या टॅरिफमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 हा जो सोलर आवर्स आहे याच्यामध्ये 10% डिस्काउंट देण्यात येणार आहे। तर हे त्याच्यामध्ये पॉसिबल आहे, दुसऱ्या मीटरमध्ये नाही। त्या व्यतिरिक्त हे जे मीटर आहेत याचा फायदा एवढा आहे की या मीटरचं ऑटोमॅटिक रिडिंग येणार आहे। म्हणजे पूर्वीची आमची मॅन्युअल सिस्टीम होती तर मीटर रीडर जाऊन रिडिंग घेणे, त्याचा रिडिंगचा कालावधी 30 दिवसांचा असायला पाहिजे, तो कधी 31 दिवस कधी 28 दिवस असा व्हायचा। तर ह्या सगळ्या चुका किंवा एरर्स आहे या TOD मीटरमध्ये एलिमिनेट होणार आहे आणि हा जो प्रकल्प आहे हा अतिशय चांगला प्रकल्प आहे। त्याच्यामध्ये रिडिंग चुकण्याचा किंवा रिडिंग जास्त येण्याचा अजिबात काही चान्स नाही हे त्यांना आपण समजून सांगितलं। याच्यामध्ये दुसरा आणखी एक विषय होता की जरी मीटर स्मार्ट मीटर हे लागत असले तर स्मार्ट मीटर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही गोरगरिबाला लावले, असं काही नाही आहे। त्यांना हेही सांगितलं की आपण वसई विरारमध्ये देखील 2-2.5 लाख मीटर हे लागलेले आहेत, कल्याण डोंबिवली परिसरात पण लागलेले आहेत, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रात लावतो आपण। आपले या इथे पण शहरी भागात पण लावलेले आहे। कारखानदाराचं म्हटलं तर कारखानदारांना ऑलरेडी AMR मीटर्स आहेत, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कारखानदार सोडून घरगुतीवाल्यांना लावताय, तर कारखानदारांना ऑलरेडी आमचे सगळे TOD मीटर आहेत आणि त्याचं रिडिंग ऑटोमॅटिक होते। त्याच्यामध्ये जे काही चेंजेस आहेत ते ऑलरेडी आम्ही सुरुवातीला गव्हर्नमेंट ग्राहक नंतर इंडस्ट्रियल औद्योगिक ग्राहक यांना केल्यानंतरच आपण इकडे आलेलो आहोत। आता हा जो विषय याच्यामध्ये जे गैरसमज आहे मला वाटते त्यांनी ते थोडासा अभ्यास केल्यानंतर त्यांच्याही लक्षात येईल की याच्यामध्ये सिस्टीमचा फायदा आहे, लोकांचा फायदा आहे, वेळेवर बिल जनरेट होईल, करेक्ट बिल येईल, अजिबात त्याच्या चुकांचा संभव असणार नाही। त्याच्यामुळे ह्या बाबतीतला त्यांनी निश्चितपणे मी त्यांना आग्रह केला की पुनर्विचार करा, कारण येणारा जो काळ आहे हा स्मार्ट मीटर आणि टेक्नॉलॉजी जी आपली येत आहे त्या दृष्टिकोनातून हा अतिशय उत्कृष्ट अशी मीटर आहे आणि हे नुसतं महाराष्ट्रात नाही तर आपण
देशभरात आहे, जगभरात पण याचा काही वापर झालेला आहे. आता तर सध्या RDSS योजनेमार्फत देशभरात आपण याची म्हणजे मीटर हे लावल्या जात आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट हे बऱ्याच ठिकाणी मिळालेले आहे. त्याच्यामधनं वीज चोरीला आळा रोखल्या जाईल, चुकीचं रिडिंग हे रोखल्या जाईल आणि बिल डिस्ट्रीब्युशन पण आपलं SMS द्वारे किंवा आपल्या लोकांना ईमेलद्वारे पण मिळणार आहे. त्याच्यामध्ये पण आपलं गो ग्रीनची जर त्यांनी हे करून घेतली सबस्क्रिप्शन तर 10 रुपीज पर बिल हे पण त्यांना मिळणार आहे. तसंच बिल निर्माण झाल्या ते त्यांना नोटिफिकेशन होईल आणि प्रॉम्प्ट पेमेंट इन्सेंटिव्ह त्यांना मिळणार आहे. या सर्व बाबी त्यांना म्हणजे प्रकर्षाने आम्ही समजून सांगितल्या. त्याच्यामध्ये मीटर रीडरची चूक हा पूर्ण एलिमिनेट होणार आहे, ज्यामुळे हे फायद्याचेच मीटर आहे. परंतु आता त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याप्रमाणे त्यांचं निवेदन आलेलं आहे. हे निवेदन आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचू. थँक्यू. मात्र या दरम्यान महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की स्मार्ट मीटर योजना ही केंद्र शासनाची आहे आणि ती संपूर्ण देशात लागू केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर ही योजना थांबविणे शक्य नाही. त्यांनी ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरचे फायदे जसे की पारदर्शक बिलिंग, रिअल टाइम वाचन आणि वीज वाचविण्याचे पर्याय यांची माहिती दिली. मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत असेच सध्या तरी दिसून येत आहे. संपूर्ण डहाणू आणि तलासरी तालुक्यातून स्मार्ट मीटर हटवले गेले नाहीत तर आगामी काळात व्यापक जन आंदोलन उभे करण्यात येईल आणि त्याची जबाबदारी शासनावर असेल असा कडक इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे. डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार.